पंढरपुरात आज भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन। भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा मराठा आंदोलकांनी दिला इशारा। पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। पुण्यात 100व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन। नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण। काका पुतण्या एकाच मंचावर येणार का याकडे लक्ष। भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलीस कर्मचाऱ्यांच्या कांचिलात लगवल्याचं प्रकरण भोवलं। निवडणुकीच्या आधी अनेक घडामोडी घडणार। 15 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजनांचं भाकीत। श्रीरामाबाबतचं आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि प्रसिद्धीसाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जितेंद्र आव्हाडांवर टीका। उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी, स्वतःला हिंदुत्ववादी बोलणारे आता मौन का। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। श्रीरामाबाबतच्या वक्तव्यानंतर पुणे आणि शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, तर आव्हाडांना ताबडतोब अटक करा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। अनेक देवी देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात, मांसाहारी आणि शाकाहारी वाद निर्माण केला जातोय, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा। पुणे बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्येही धाड। लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप। परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर रोहित पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार। बारामती अॅग्रोवरील ईडीची छापेमारी आणि आव्हाडांनी केलेल्या टीकेवर काय बोलणार याकडे लक्ष। संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, रोहित पवारांचं ट्विट, तर भाजपची एकच नीती, बोलणाऱ्यांची गळचेपी। आमचा दादा पळणारा नाही, लढणारा। शरद पवार गटाकडनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर। महायुतीच्या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांकडनं नाराजी व्यक्त। घटक पक्षांना डावलून निर्णय घेतले जात असल्याची तक्रार। महायुतीमधील तिन्ही पक्षांकडनं घटक पक्षांची समजूत काढण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रतेवरती आजपासून सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार सुनावणी। 25 ते 27 जानेवारी दरम्यान अंतिम युक्तिवाद होणार। शिरूर लोकसभेच्या जागेवरनं महायुतीत रस्सीखेच। आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंचा राजगुरुनगरमध्ये मेळावा, तर शिरूर लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडनं महेश लांडगे यांचं नाव आघाडीवर। पुण्याच्या मोशीमध्ये आज अजित पवार गटाचा मेळावा। उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू। कर्जतमध्ये आज मनसेचं सहकार निवासी कार्यशाळा शिबिर। शिबिराला आज राज ठाकरे उपस्थित राहणार। मुंबईच्या गिरगावमध्ये आज आदित्य ठाकरेंची जाहीर सभा। सभेला पोलिसांची परवानगी। खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावरती। प्रकाश आंबेडकर आज अमरावतीमध्ये नियोजन बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे ईस्टर्न फ्रीवेवरती स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार। शिवडी नावाशिवा सिलिंगचीही पाहणी करणार। गोवा आणि अयोध्येमध्ये विमानतळाचं नाव बदललं, मग औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळाची नावं अजून का बदलली नाहीत। उद्धव ठाकरेंचं मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र। सोलापूर शहरामध्ये आज हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन। नितेश राणेंसह हैदराबादचे आमदार राजासिंग ठाकूर मोर्चात सहभागी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिकच्या दौऱ्यावर। केंद्रीय पथक आणि मंत्री दादा भुसे आज मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेणार। मीनाताई ठाकरे यांची आज जयंती। ठाकरे कुटुंबीय आज शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार। पुण्यातील भारतीय नौदलानं MV-ला जहाजाचा हायजॅकचा प्रयत्न पाडला हाणून। 21 जणांची सुरक्षित सुटका, तर सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 15 भारतीय। इस्रो आज आणखी एक इतिहास रचणार। आदित्य एल1 आज दुपारपर्यंत लिंगरेज पॉइंटवरती पोहोचणार। गेल्या 120 दिवसांपासून आदित्यकडनं अनेक टप्पे पार।